श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास मार्गशीर्ष महिन्यासंबंधीच असणार आहे, कारण प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्याची अगदी उत्सुकतेने वाट पाहत असते आणि तो जो प्रमुख दिवस आहे तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, तो उद्या आहे। म्हणूनच आपण सगळेजण तयारीला लागलो आहोत। पूजेचं सामान जे आहे ते आपण घरी आणलं असेल, घराची स्वच्छता वगैरे करून झालेली असेल आणि उद्याचा दिवस कधी येतो असं देखील अनेक महिलांना वाटत असतं। तर उद्याचा दिवस चालून आलेलाच आहे। सेवा, व्रत, वैकल्य आपण सगळं काही करणार आहोत। या व्यतिरिक्त उद्याच्या दिवसाची सुरुवात आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे हे देखील मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून बघा। तशा पद्धतीने जर तुम्ही दिवस घालवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। त्यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल। आपल्या घरातून ती कधीही काढता पाय घेणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टींची खास काळजी घेऊन माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपला उंबरठा आणि जो मुख्य दरवाजा आहे किंवा जे अंगण आहे ते स्वच्छ करून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ते सगळं काही सांगितलं आहे, तरीही अगदी थोडक्यात सांगते। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं, लक्ष्मीची पावलं काढायची, मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचं, दारात छानशी छोटीशी रांगोळी काढायची, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि नंतर आपल्या उंबरठ्याजवळ किंवा अंगणामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावत असताना त्याखाली एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला 2 नागिलीची पानं ठेवायची आहे। त्यावर स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढून घ्यायचं, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे। दिवा शक्यतो तुपाचाच लावायचा आहे, त्यामध्ये लाल रंगाच्या कलाव्याची वात लावायची आहे। अशा पद्धतीने जर आपण अगदी सकाळी सकाळी जितकं शक्य होणार आहे तितका लवकर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर आपण आपलं अंगण किंवा आपला मुख्य दरवाजा सजवून उंबरठा छान हळदीने लेपन करून घेतला आणि अशा पद्धतीचा दिवा त्या ठिकाणी लावला तर आपोआप माता लक्ष्मी आपल्या घराकडे वळणार आहे, आपल्या घरामध्ये ती प्रवेश करणार आहे आणि अखंड स्वरूपात घरात राहणार आहे। आता हे मुख्य काम करून झाल्यानंतर आपल्याला आपली पूजा मांडणी करायची आहेच, परंतु पूजा मांडणी करण्याअगोदर देखील एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे आणि हे जे काम आहे ते आपल्याला पूजा मांडणी करण्याअगोदरच करायचं आहे, हे लक्षात घ्या। ते कसं करायचं तर बघा, आपलं मुख्य दरवाजावरचं काम करून झालं की एका प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी मिक्स करायचं। हे जे कुंकवाचं पाणी आहे त्याने आपल्याला आपल्या मुख्य दारापासून उंबरठ्यापासून ते आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत तिथपर्यंत लक्ष्मीची पावलं काढत आणायची आहे। आता आपल्या हाताची मूठ वळवायची आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची। मूठ वळवल्यानंतर तो शिक्का द्यायचा आणि बोटाच्या साहाय्याने 5 बोटं काढून घ्यायची। अगदी सोपं आहे। तुम्ही जर गुगलवर व्हिडिओ सर्च केला तर कशा पद्धतीने पावलं काढायची हे तुम्हाला समजेल किंवा आतापर्यंत तुम्ही काढले देखील असतील। अशा पद्धतीने पहिलं जे पाऊल आहे ते उजव्या हाताने काढायचं, नंतर डाव्या हाताने, मग पुन्हा उजव्या डाव्या। जसं नवी नवरी घरामध्ये प्रवेश करताना उजवा पाय टाकून घरात येते ना, अगदी तशाच पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजापासून ते जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथपर्यंत अशा प्रकारची पावलं काढत आणायची आहे। आता जिथे आपल्याला चौरंग ठेवायचा आहे तिथे आपण एक जागा करून घ्यायची आहे फिक्स। तिथपर्यंत आपण लक्ष्मीची पावलं काढत आणली की तिथे थांबायचं। त्यानंतर आपण जिथे पूजेची जागा केलेली आहे त्या ठिकाणी स्वच्छ पुसून वगैरे अगोदरच आपण घेणार आहोत। तिथे देखील आपल्याला हळदी कुंकवाने एक मोठं स्वस्तिक काढायचं आहे। जिथे तुम्ही चौरंग किंवा पाट मांडणार आहात त्याच्याच खाली आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक थोडंसं मोठं काढायचं आहे। त्यानंतर साईडच्या ज्या 2-2 रेषा असतात त्या देखील द्यायच्या आहे, मधले जे थेंब असतात ते देखील काढायचे आहे। आता या स्वस्तिकावर हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या आणि थोडेसे जर फुलं असतील, एखादं फुल असेल तर ते देखील त्यावर ठेवून द्यायचं आहे। मनोभावे त्या स्वस्तिकाला नमस्कार करायचा। आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करायची, कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे आणि अशा प्रकारचं स्वस्तिक आपल्याला पूजा मांडणी करण्याअगोदर त्या चौरंगाच्या किंवा पाटाच्या खाली काढायचं आहे। त्यावर आपल्याला तो चौरंग ठेवायचा आहे किंवा पाट ठेवायचा आहे आणि त्यानंतर जी काही पूजा मांडणी आपण करत असतो ती आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। अशा पद्धतीने हे प्रमुख काम आपल्याला करायचंच आहे। आता
पूजा मांडणी तुम्ही शक्यतो लवकरच करून घ्या। सकाळी सकाळी जर आपण पूजा मांडणी करून घेतली किंवा सेवाही म्हणजे वाचन जी कथा वाचन आहे ते जरी लगेच करून घेतलं तरीही आपल्याला एक प्रकारचं समाधान मिळतं, कारण सकाळची जी वेळ असते ती थोडीशी चांगली वाटते, आपल्यालाही आळस वगैरे येत नाही आणि सकाळी सकाळी जर आपण पूजा मांडणी केली तर आपलं मनही प्रसन्न असतं। पण अगदीच काही कारणास्तव तुम्हाला लगेचच कथा वाचणं जमणार नसेल तर कमीत कमी तुम्ही पूजा मांडणी करून ठेवा, जेणेकरून आपण जी काही पूजा मांडणी करणार आहोत ती जर सकाळपासून आपल्या घरात असेल तर आपल्या घरातलं वातावरण देखील मंगलमय होण्यासाठी मदत होणार आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की दुपारी आपण वाचन करणार असतो आणि मग दुपारीच पूजा मांडणी करतो किंवा संध्याकाळी करतो, मग त्याचं फारसं समाधानही आपल्याला मिळत नाही। त्यामुळे शक्यतो सकाळी सकाळी तुम्ही पूजा मांडणी करून घ्या। या व्यतिरिक्त या पूजेसाठी फार असं शुभ मुहूर्त वगैरे बघितला जात नाही, त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही नक्कीच करू शकतात। पण अगदीच तुम्ही दिवसभर घरी असाल आणि सकाळीही तुम्हाला करणं शक्य असेल तर आवर्जून सकाळीच पूजा मांडणी करण्याचा प्रयत्न करा। आता पूजा मांडणीमध्ये आपण कलश स्थापित करत असतो। आता बरेच जण मुखवटे वगैरे आणत असतात, मुखवटे लावलं तर आपली पूजा मांडणी जी आहे ती थोडीशी आकर्षक वाटते। पण काही महिलांच्या बाबतीत असं होतं की त्यांच्याकडे मुखवटे नसतात, काही कारणास्तव त्यांना घेणं शक्य होत नाही किंवा त्यांना अगदीच सहज उपलब्ध होत नाही। जर अशी समस्या असेल तर तुमच्या मनामध्ये चुकूनही अशी मनामध्ये शंका आणू नका की अरे आपण मुखवटा लावला नाही मग आपल्या घराला देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही। बघा, पूर्वीपासून जर विचार केला तर ही जी पूजा मांडणी आहे ती अगदी साध्या पद्धतीनेच मांडली जायची। फक्त एक चौरंग, त्यावर एखादा कपडा, गणपती आणि एक तांब्या ठेवून त्यावर श्रीफळ ठेवलं जायचं। अशा पद्धतीने अगदी सुटसुटीत छोटी सोपी पूजा मांडली जायची। पण हळूहळू काळानुसार काही गोष्टी बदलल्या जातात आणि आपल्या आवडीनिवडीनुसार नक्कीच आपण त्यामध्ये बदल केले तर हरकत नाही, पण ते करणं शक्य नसेल तर फार मनाला लावून घेऊ नये। जशी आपण पूजा करणार आहोत तशी देवी माता त्याचा स्वीकार करणार आहे। फक्त सेवा करताना मनोभावे करायला हवी, शुद्ध भावनेने जर आपण एखादी गोष्ट केली तर त्याचं फळ आपल्याला 100% प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची देखील सेवा करायची आहे, त्यामुळे तुळशी मातेला उद्या आवर्जून पुढील गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता, जसं की कच्चं दूध आहे, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तशा पद्धतीने जर आपण गुरुवारच्या दिवशी कच्चं दूध म्हणजे काय तर न तापवलेलं जे दूध आहे ते तुळशीला अर्पण करायला हवं। आता शक्यतो गाईचंच दूध तुळशीला अर्पण करायला हवं, पण काही जणांच्या घरी म्हशीचं दूध घेतलं जातं तर मग हरकत नाही, केलं तर फक्त ते तापवण्याच्या अगोदर आपल्याला तुळशीसाठी थोडंसं काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते। या व्यतिरिक्त तुळशीला तुम्ही काय अर्पण करू शकतात तर चिमूटभर हळद अर्पण करू शकतात। त्यानंतर तुम्ही अजूनही तुळशी मातेला चुनरी किंवा सौभाग्याचे जे अलंकार आहे ते अर्पण कधी केलेलेच नसतील तर उद्याच्या दिवशी तुम्ही तेही करू शकतात, कारण आपण असंही मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी भरत असतो। आता उद्या शक्य असेल तर उद्या तुम्ही भरून शकतात किंवा कुठल्याही वाराला कुठल्याही गुरुवारी जरी तुम्ही ओटी भरली तरीही चालणार आहे। ओटी भरण्यासाठी साडी दिली जाते, पण अगदी शक्य नसेल तर तुम्ही खणा नारळाने ओटी भरली तरीही चालतं। या व्यतिरिक्त तुळशीसाठी तुम्ही एखादा सौभाग्याचा अलंकार जसं की हिरव्या बांगडा आहे, लाल रंगाची चुनरी आहे किंवा कलावा आहे हे देखील तुम्ही अर्पण करू शकतात। त्यासोबतच तुळशी मातेच्या मातीमध्ये जर अजूनही तुम्ही 1 रुपयाचं नाणं खोचलेलं नसेल तर आवर्जून उद्याचा शुभ दिवशी तुम्ही हे छोटंसं काम करू शकतात। 1 रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीमध्ये खोचून ठेवायचं आहे, जेणेकरून तुळशीची आपण जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा आपोआप त्या 1 रुपयाच्या नाण्याची देखील पूजा होणार आहे। आणि तुळशी मातेजवळ देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला देखील घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे। कारण जेवढी आपण तुळशी मातेची सेवा करतो तेवढंच लवकर विष्णू भगवान आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि जिथे विष्णू भगवान असतात तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं। तर स्वामी भक्त हो, या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आवर्जून उद्याच्या दिवशी करा। त्यासोबतच मागच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय किंवा ज्या काही सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या देखील आवर्जून करा। तुळशी मातेसमोर बसून जर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची 1 माळ जप करणं शक्य असेल तर ती देखील करा। त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचं जेव्हा तुम्हाला दिवसभरात रात्री 12 वाजेपर्यंत म्हणणं शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही ते म्हणू शकतात। त्यानंतर आपण जी पूजा मांडणी करणार आहोत त्या पूजा मांडणीजवळ आपल्याला संध्याकाळच्या वेळेस एक दिवा लावायचा आहे। तो देखील आपण सकाळी जसा मुख्य दरवाजावर लावला तशाच पद्धतीचा तुपाचा लावायचा, त्यामध्ये लाल रंगाच्या कलाव्याची वात ठेवायची आणि अशा पद्धतीचा जो दिवा आहे तो रात्री 12 वाजेपर्यंत पेटता राहील त्या पूजेसमोर। अशा पद्धतीने तो दिवा लावायचा आहे। आता दिवा लावल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात। आपली पूजा मांडणी जी आहे ती असंही आपण दुसऱ्या दिवशी उचलतो, त्यामुळे दिवा आपल्याला त्या ठिकाणी रात्री 12 पर्यंत पेटता ठेवायचा आहे, ही विशेष काळजी घ्या। अशा पद्धतीने जर आपण लाल कलाव्याचा
तुपाचा दिवा त्या ठिकाणी रात्री 12 पर्यंत प्रज्वलित ठेवला तर नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यास मदत होईल। कारण असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि ज्या घरामध्ये दिवा तेवत असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी कायमस्वरूपी मुक्कामही करत असते। तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।